नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा लेख मी आपल्याला ऐकविणार आहे. मेळघाटातील जंगलात मुळातच गावे विरळ आहेत. आम्ही अतिसंरक्षित वनक्षेत्रातून प्रवास करीत होतो. या भागात मात्र गावं अजिबात नाहीत. जिकडं पाहावं तिकडं सातपुडा पर्वतांच्या रांगा आणि त्यांचा झालेला विलक्षण मेळ. त्यावर हिरवीगार वनसृष्टी. आम्हाला गोगामाळावर जायचं होतं. मेळघाटातील रिठी ओसाड गावाचं सर्वेक्षण करायचं होतं. आमच्याबरोबर 2 हत्ती होते. एकावर सुमित्रा आणि मी बसलो होतो आणि दुसऱ्या हत्तीच्या पाठीवर राहुटी. अंथरूण पांघरूण आमच्यासाठी आणि हत्तीसाठी आवश्यक तो शिधा होता. प्रत्येक हत्तीबरोबर माहूत आणि चारा कटाई करणारा. इतर 4 रानकाढे होते. हे सारेजण कोरकू होते. त्यात फक्त एक गवळी होता, त्याचं नाव चाऊ. सायंकाळ झाली तरी गोगामाळापर्यंत आम्हाला पोहोचता आलं नव्हतं. या भागाची एकूण भौगोलिक रचनाच अभूतपूर्व बिकट. म्हणून वनविभागानं या क्षेत्रातून लाकडासाठी झाडांची तोड देखील कधी केली नव्हती. सागाची उंच बेलाग झाडं उतारावर उभी होती. कडेकपारीच्या कातळावर पांढऱ्या सालीची कडई आपल्या फांद्यांच्या बाहू पसरून आभाळाकडे पाहत होती. खोऱ्यात साजा, बिजा, धावडा आणि कुसुंब वृक्षाची गर्दी होती. त्यातून वाहणाऱ्या नदीचा काठ अर्जुनाच्या अजस्र वृक्षांनी रेखत गेला होता. मध्येच जांभळीची हिरवीगार झाडं डोकावताना दिसत. स्फटिकवत पाणी वाहणाऱ्या नदीचा तुकडा मध्येच एखाद्या सुंदरशा डोळ्यासारखा दिसू लागे. हिरडा, आवळा, टेंभुर्णी, मोहा या झाडांकडे तृणभक्षी हरणं आणि सर्वभक्षी अस्वलांची ओढ असते, ती त्यांच्या फुला आणि फळांमुळे. पण लक्ष वेधून घेत ते अधूनमधून विखुरलेले हळदूचे महावृक्ष. मी त्यांना वृक्ष पुरुषोत्तम म्हणून ओळखायचा. त्यात सहस्रबाहू भेडाचाही समावेश असे. अशी समृद्ध जंगलं आता इतरत्र कुठे पाहायला मिळत नाहीत. केवळ दर्शन मात्रे आपल्या डोळ्याचं पारणं फिटेल इतकी ती सुंदर आणि वैभवशाली आहेत. तसं ते वनक्षेत्र पूर्वीपासूनच अस्पर्श आणि कुवार राहिलं. आधीच तिथे घनदाट किर्र झाडी, त्यातून रायमुनियाची झुडपं इतकी आहेत की त्यात प्रवेश करणं देखील अवघड झालेलं. म्हणून या भागात अनेक वर्षांपासून कोणीही अधिकारी फिरकले नव्हते. रायमुनियाची काटेरी झुडपं हत्तीद्वारे तोडून मगच वाट काढावी लागे. त्यामुळे अंदाजाप्रमाणे मुकामाच्या ठिकाणी योग्य वेळी पोहोचता आलं नव्हतं. सुमित्रा एकदा म्हणाली होती, तुझ्या लेखनात अस्पर्श आणि कुवार जंगलाचा उल्लेख नेहमी येतो. ती मला दाखवशील कशी असतात ती? मला त्यांची कल्पना देखील करता येत नाही. हे सारं काही अनुभवण्याकरिता ती देखील बरोबर होती. नवनवीन अनुभवाला हसत खेळत आनंदाने सामोरं जाण्याचा तिचा स्वभाव मला आवडला होता. मी अरण्याचं जे सौंदर्य अनुभवलं त्यात सहभागी होण्यासाठी कोणीतरी प्रेमाचा माणूस असावं असं मलाही जाणवे. या साऱ्यात एक वेगळाच अनुभव आणि पुनःप्रत्ययाचा आनंद असे. सुमित्राला अलौकिक सौंदर्यदृष्टी लाभलेली होतीच. दुसऱ्या दिवशी वाटचाल करताना सूर्यास्ताची वेळ झाली. आम्ही सर्वात पुढे होतो. समोर मग विस्तीर्ण गवताळ प्रदेश दिसला. जवळच पानझरी होती. प्रामुख्याने त्या झरीचा उपयोग रानटी जनावरच करीत असावीत. या झरीचा विस्तार कमी असला तरी आमच्या बरोबरच्या माणसांना आणि हत्तींना पाणी पुरेल इतकं ते होतंच. इथे रात्रीचा मुक्काम करता येण्यासारखा होता. मागचा हत्ती संथ गतीने चालत असल्यामुळे रानकाढेही त्याच्या मागून हळूहळू चालत येत होते. त्यांच्या येण्याची वाट बघत आम्ही थांबलो. हत्तीवरून खाली उतरणं, हत्तीवर चढून बसणं सुमित्रेला सहज जमून गेलं होतं. असे तासनतास हत्तीवर स्वार होण्याची तिला सवय नव्हती. परंतु सारा वेळ ती बसल्या बसल्या चोहीकडे अनिमिष नेत्राने पाहत असे. इतकी बोलघेवडी परंतु ती शांत होती. आताही ती खोऱ्यातील जंगलाकडे पाहत म्हणाली, माधव, हा आनंदी प्रवास कधी संपूच नाही असं वाटतं. इतक्यात हत्तीच्या गळ्यातील घंटेचा नाद जवळ आला. अंधार पडायच्या आत आम्ही तिथे मुक्काम करण्याच्या उद्देशाने स्थिरस्थावर झालो. त्यामुळे साऱ्यांनाच आनंद झाला.
सुमित्राकरिता एक लहान राहुटी उभी केली. मी मात्र ताडपत्री राहुटीसारखी उभी करून त्यात रात्र काढावयाची ठरवलं. माहूत आणि चारा कटाई करणाऱ्यांना सूचना दिल्या की हत्तींना चारा पाणी दिल्यावर रात्री त्यांना साखळीने झाडाला बांधावं, नाहीतर चरत चरत ते जंगलात निघून गेल्यावर पुन्हा त्यांना शोधून काढण्यात सकाळी बराच वेळ जाईल. शेवटी असं ठरलं की भल्या पहाटे वाटचाल सुरू करायची. आमच्यापासून 300-400 फूट अंतराच्या आतच साऱ्यांनी तळ ठोकला. अंधारू लागलं तशी थंडीही वाढत होती. आजूबाजूची लाकडं जमवून त्यांनी आगोट्या पेटविल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी गप्पा गोष्टी केल्या नाहीत. एरवी त्या ऐकू येत, मात्र आज सारे जण शांत होते. सुमित्रा आणि मी आगोटीपुढे शेकत बसलो. बाहेर विलक्षण थंडी होती. हातपाय गारठून गेले होते. ते आगोटीच्या ज्वालावर धरले तरी अंगात ऊब येत नव्हती, म्हणून आम्ही ब्लँकेट अंगाभोवती लपेटून बसलो. आम्ही सारेजण जंगलात हिंडलो फिरलो. रात्रीच्या अशा अचानक मुक्कामालाही सरावलेलो. सुमित्रेला हा अनुभव अतिशय नवीन होता. नेहमीपेक्षा आम्हाला त्यांनी जेवणही लवकरच वाढलं. तासानंतर आम्ही चहाचा आस्वाद घेत आगोटीपुढे शेकत गप्पा मारीत बसलो. दिवसभराच्या थकव्यामुळे सुमित्रा निरोप घेऊन शेजारीच असलेल्या तिच्या राहुटीत गेली. मी कॅम्प कॉटवरती पडून राहिलो. आजूबाजूला मनाला अस्वस्थ करणारी विलक्षण अशी शांतता होती. अशी भयावह स्तब्धता मी देखील यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. सागाच्या रुंद पानावरून रात्रीचे दव देखील लवकरच पडायला सुरुवात झाली. हा भाग अतिशीताचा असल्यामुळे पानांवरून ठिबकणारे दवाचे थेंब ताडपत्री तसेच राहुटीवर हळूहळू पण सातत्याने पडत होते. त्यातला एक ओला नाद ऐकायला येत होता. तो ऐकत पडून राहण्यात मला आनंद वाटत होता. अंथरुणावर पाठ टेकताच झोपेच्या अधीन होणारा मी, पण मला काही झोप येईना. सुमित्राला मात्र अति थकव्यामुळे झोप लागली असावी. आमच्या हत्तींना एक सवय होती. वाघाच्या भीतीने झोपावयाच्या पूर्वी ते काही गोटे जमा करून ठेवीत. परंतु आज त्यांनी यापैकी काहीच केलं नव्हतं. जरी त्यांना साखळदंडाने बांधलं होतं तरी ते गज होते. त्यांच्या गळ्यातील घंटीचा आवाज देखील येत नव्हता. शिबिरातील पेटलेल्या आगोटी विझत होत्या. आजूबाजूला विश्वासू माणसं होती. जंगल आणि हत्तींवर माझं मनापासून प्रेमही होतं. अशा परिस्थितीत मला सुरक्षिततेची भावना वाटत असताना मी हळूच झोपेच्या अधीन झालो. मी थोडा वेळ झोपलो असेल. सुमित्राला देखील जाग आली असावी, कारण शहरवासी व्यक्तींची जंगलातील अनेक प्रकारे येत असलेल्या आवाजामुळे झोप चाळवते. तशीच त्यांना भीतीही वाटत असते. नेमकी कशाची भीती वाटते हे मात्र त्यांना सांगता येत नाही. हा एकटेपणाचा अनुभव विलक्षण असतो. मला वाटलं पहाट झाली असावी, पण मला कोणी जागं केलं? चाऊ तर नसावा? तो आगोटी पेटवायला किंवा त्यावर चहाची किटली ठेवायला तर आला नसावा? मी लगेच कॉटवर उठून बसलो. सारी जण गाढ झोपेत असावीत, कारण त्यांच्या घोरण्याचा विविध स्तरातील आवाज कानावर पडत होता. कोंबड्यांची बांग ऐकू आली. नंतर लहान बालकाच्या रडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. माझी झोप पार उडाली. दूरवरून यावा तसा टिमकी वाद्याचा मंद सूर ऐकू यायला लागला. त्याबरोबर गावातील 5-6 कुत्री केविलवाण्या आवाजात रडत होती. कोणीतरी गावातील आगोटीसाठी लाकूड कुऱ्हाडीने फोडण्याचा आवाजही येत होता. लहान मुलांच्या गोंगाटालाही सुरुवात झाली. कुरकू तरुणी लाकडी जात्यातून कोदो कुटकी भरडतानाची घरघर ही कानावर पडायला लागली. नंतर पुन्हा तीच विलक्षण शांतता. माझ्या बाजूला कोणीतरी हिंडत असल्याची चाहूल लागत होती. त्या व्यक्तीने लावलेल्या दिव्याची ज्योतही दिसायला लागली. दिव्यासमोर उभ्या असलेल्या चाऊची सावली दिसली. मी लगेच कॉटवर आडवा झालो. मी झोपेचं सोंग घेऊन त्याच्याकडे बघत होतो. तो चहाच्या तयारीला लागला होता. चाऊ कधीही मला स्पर्श करून उठवीत नसे. त्याला वाटे की झोपेत माणसाचा आत्मा दूर देशी निघून जातो. अशा अवचित स्पर्शाने दूर गेलेला आत्मा कदाचित परत यायला वेळ मिळत नाही, म्हणून तो पायाचा आवाज करीत खाकरत असताना मी अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होतो. मी कुशी बदलताच तो म्हणाला, साहेब, पहाट झाली. शेजारच्या राहुटीतील सुमित्रा माझ्या उठण्याचीच वाट पाहत असावी. तिनं काड्याच्या पेटीनं राहुटीतील मेणबत्ती पेटवली. त्या प्रकाशाने राहुटी उजळली. सुमित्रा बाहेर येऊन आगोटीसमोर बसली. ती शांतपणे झोपली नसावी असं तिच्या मुद्रेकडे पाहिल्यावर वाटत होतं. चहा घेत म्हणाली, माधव, इथे जवळपास गाव आहे का रे?
मी आश्चर्यचकित होऊन म्हटलं, नाही तर. नंतर आम्ही मुकाट्याने चहा घेतला. लगेच पोशाख करून शक्यतो लवकर निघण्याच्या तयारीत होतो. नंतर सुमित्रा बोलली नाही. इतर सारेजणही शांतच होते. बसण्याचं आसन आणि ओझं चढविण्याकरिता धुक्यातून शांतपणे चालत येणारे हत्ती एखाद्या अजस्त्र मॅमोथसारखे वाटत होते. तोपर्यंत सुमित्रा, चाऊ आणि मी पुढे पर्वताच्या सोंडेच्या दिशेने चालू लागलो. एखाद घंटा कोणीही काहीही बोलत नव्हतं. दूर अंतर चालून गेल्यावर आम्ही थांबलो. मी चाऊला विचारलं, रात्री आपण एखाद्या पछाडलेल्या जागेवर तर थांबलो नव्हतं? साहेब, आपण काल रात्री मोहगाव या रिठीमध्ये थांबलो होतो, चाऊ म्हणाला. त्यावर मी काहीच बोललो नाही. पुढच्या मुक्कामाला सायंकाळी पोचल्यावर मी चाऊला विचारलं, रात्री तुला कसला आवाज ऐकू आला काय? नाही तर, तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत म्हणाला. पण हत्तीवर आसन आणि ओझे चढविताना आम्हाला खूप भीती वाटत होती. माहूत सांगत होता की आपण ज्या ठिकाणी तळ ठोकला होता तिथं यक्ष राहत होता. ज्या बोरीच्या झाडाखाली आपण मुक्काम केला ती जागा रिठीव गावाची होती. मी विचारलं, त्या गावातील लोकांचं काय झालं? चाऊ म्हणाला, इथली सारी माणसं कॉलऱ्याच्या साथीने गेली असं म्हातारी माणसं सांगतात. आमच्या माणसांना या ओसाड गावाची ऐकून माहिती होती, परंतु ती जागा प्रयत्न करूनही कोणालाही शोधूनही सापडली नव्हती. तो पुढे सांगू लागला, साहेब, तुम्हाला ती जागा मात्र सापडली. तुम्ही भाग्यवान आहात. यक्ष तुमच्यावर प्रसन्न आहे. आम्ही ज्या भावनेने त्याचा आदर करतो त्याच भावनेने तुम्ही त्याचा आदर केलात. इतका वेळ शांत असलेली सुमित्रा म्हणाली, एखादं अदृष्ट असतं असं मी ऐकलं होतं, परंतु सारं गावच अदृष्टाच्या रूपाने अस्तित्वात असू शकतं हे मात्र मी पहिल्यांदाच अनुभवते माधव. रात्री जे आवाज तू ऐकलेस ते मलाही ऐकू आले होते, पण माझी समजूत अशी की जवळपास एखादं गाव असेल, तेथून हे आवाज ऐकू येत असावेत. रात्रीच्या शांत आणि धुक्याच्या वातावरणातून असे आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतात. जर ही घटना मला तू पहाटे सांगितली असती ना, तर ते ऐकून माझं काय झालं असतं हे मला सांगता आलं नसतं. हे सारं सांगत असताना तिचं सारं अंग शहारलं होतं. ती पुढे सांगू लागली, मी तुझा निरोप घेऊन राहुटीत गेले खरी, मी झोपी जाण्याचा प्रयत्नही करीत होते. अंधाराची भीती वाटू लागली म्हणून मी मेणबत्ती तशीच पेटत ठेवली. जंगलातून अनेक प्रकारचे आवाज येत होते. मी त्या अंधुक प्रकाशात पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु व्यर्थ. मी मनाशी विचार करीत होते, आपल्याला कशाची भीती वाटते? अंधाराची? नाना प्रकारे येत असलेल्या आवाजांची? ते आवाज तर तुम्हा साऱ्यांनाही ऐकू येत असणार. त्यातील एक आवाजही माझ्या परिचयाचा तर नव्हता. मग कोणा हिंस्र श्वापदाची? मी सर्वांपेक्षा अधिक सुरक्षित राहुटीत होते. बाकी सारीजण तर उघड्यावरच होती. ताडपत्रीच्या तुझ्या राहुटीचं तोंड तर उघडच होतं. मग मला कशाची भीती वाटत होती? त्या अनामिक भीतीने मला घेरून टाकलं होतं. डोळा लागतो न लागतोच राहुटीच्या कोपऱ्यात काहीतरी हल्लं. पाहिलं तर रानउंदीर होता तो. या उंदरांची स्त्रियांना इतकी भीती का वाटावी? तू तर सांगत होतास की हत्ती देखील उंदराला घाबरतो. मी त्या उंदराकडे पडल्या पडल्या पाहत होते. एरवी मी भीतीने ओरडले असतेही, परंतु मला वॉल्ट डिस्नेच्या मिकी माऊसची आठवण झाली. तो मागच्या पायावर ताठ बसला. पुढच्या पायाने आपलं तोंड स्वच्छ करीत होता. जरा पुढे येऊन त्याने खाली पडलेल्या बिस्किटाचा तुकडा उचलला. तुकडा तोंडातून खाली टाकला आणि राहुटीच्या कोपऱ्यात दिसेनासा झाला. मी अगदी श्वास रोखून त्याच्या येण्याची वाट पाहत होते. मी त्याची प्रतीक्षा करताना मनात विचार आला, माझ्या डोळ्याच्या हालचालींची तर त्याला भीती वाटली नसावी ना. नंतर काही वेळाने तो पुन्हा अवतीर्ण होऊन तो बिस्किटाचा तुकडा कुरतडू लागला. मला वाटलं तो खाऊन टाकेल, परंतु यावेळी तो इतक्या विलक्षण रीतीने बिचकला की तुकडा टाकून त्याने पुन्हा कोपऱ्याचा आसरा घेतला. त्याच्या या वागण्यामुळे मी उगीच भ्याले. राहुटीत उंदीर आणि मी याशिवाय आणखी कोणाचं तरी अस्तित्व होतं. माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. उशाखाली ठेवलेल्या हाताची घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येत होती. काही क्षण माझे हातपाय संवेदनाहीन झाले. मला काहीच हालचाल करता येईना. मी सर्व शक्तीनिशी ओरडले, माधव माधव, परंतु ती हाक तोंडातून बाहेर पडलीच नसावी. नंतर एखादं खेडेगाव जागं व्हावं तसे आवाज यायला लागले. कोंबड्यांची बांग ऐकली तेव्हा माझी भीती थोडी नाहीशी झाली. आता तुझी माणसं जी सांगत आहेत त्यावरून मला अदृष्ट सृष्टीचा बोध होऊ लागलाय. त्या रान उंदराला त्याची चाहूल लागली असावी काय?
त्यावर मी म्हणालो, लागली असणार. परत कल्याणला जाताना सुमित्रा रेल्वे प्लॅटफॉर्मवर माझा निरोप घेत म्हणाली, माधव, मी आता या साऱ्या अभूतपूर्व अनुभवानंतर शहरात चालले. तुझ्या लेखनातील गूढतेचं आकलन वाचकांना लवकर होत नाही, तरीही ते वाचकांना भारावून टाकतं. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याची ते कबुली देतात. परंतु हे सारं मी तुझ्या